नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होईल, कारण आजच्या व्हिडिओमध्ये दामिनी देशमुखने जे स्वतःवरती दुःख ओढवून घेतलेलं आहे त्या दुःखाचा निकाल लागणार आहे। अर्थात तिने ओढवून घेतलेलं दुःख म्हणजे मधुभाऊंची केस जी आहे ती गेली 2 वर्ष सुरू आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्र त्या केसकडे वाट बघतोय, निकालाकडे वाट बघतोय। माझ्या अशिलाला निर्दोष मुक्तता हवी असा जो काही तिने कोर्टात कांगावा केलेला असतो आणि कोर्टाला रिक्वेस्ट केलेली असते की जे काही असेल या केसचं ते सगळं या महिन्यापर्यंत संपवून टाका आणि माझ्या अशिलाला मुक्त करा, मोकळं करा। ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार या केसमध्ये काहीच इम्प्रूव्हमेंट करू शकत नाही आहेत, काहीच सादर करू शकत नाही आहेत ते पुरावे, कारण माझी अशील साक्षी शिखरे ही निर्दोष आहे आणि मधुकर पाटील हे दोषी आहेत, त्यांच्यामुळे ते निर्दोष आहेत याचे पुरावे सापडत नाही आणि माझी अशील दोषी आहे याचे पुरावे सापडत नाही। त्यामुळे माझी अशील निर्दोष आहे हे कोर्टाने लवकरात लवकर समजून घ्यावं आणि तिला लवकरात लवकर कोर्टातून आणि या सगळ्या पोलीस कचेरीतून मुक्तता द्यावी, तिला तिचं पुढचं आयुष्य व्यवस्थित जगता यावं आणि त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। ती एक प्रतिष्ठित बिल्डर आहे, जर तिच्या बाबतीत हे सगळ्या गोष्टी घडत राहिल्या तर तिच्या करिअरवरती याचा परिणाम होतोय आणि तरुण वयात तिचं करिअर उद्ध्वस्त होत आहे आणि याला जबाबदार पोलीस, कोर्ट हे सगळे राहतील असं ती सांगते। त्यामुळे कोर्टाचे सुद्धा हात दगडाखाली आले जातात आणि कोर्टाला आता 1 महिन्याचा वेळ अर्जुनला द्यावा लागतो। कोर्ट अर्जुनला फक्त 1 महिना देतो, तो म्हणजे जुलै, आणि आता अर्जुनने ठरवलेलं असतं की काहीही झालं तर या जुलै महिन्यात आपण सगळे पुरावे गोळा करायचे आणि साक्षीला चांगली अद्दल घडवायची। आता बिचाऱ्या मधुभाऊंना टेन्शन आलेलं असतं, त्यांना वाटत असतं की आयुष्यात मी कधी साधं कोणत्या लहान मुलावर हात उचलला नाही, कोणाला फटका मारला नाही आणि माझ्यावरती एखाद्या माणसाला जिवंत मारण्याचा, त्याच्यावर खून करण्याचा आरोप होतोय, बरं तर काही पुरावे सुद्धा सापडत नाही, मला शिक्षा होईल की काय या गोष्टीचं टेन्शन मधुभाऊंना आलेलं असतं। पण आता अर्जुन आणि सायली मधुभाऊंना समजावून सांगतात की काळजी करू नका, उशिरा न्याय मिळतो पण समोरच्याला न्याय नक्की मिळतो जर त्याचा दोष नसेल तर, आणि तुमचा दोष नाही आहे मधुभाऊ, त्यामुळे तुम्हाला न्याय नक्की मिळणार आणि मी तुम्हाला मिळवून देईन। त्यानंतर आता कोर्टाची तारीख जवळ आलेली असते, तर आता महिपत आणि प्रिया हे दोघं एकमेकाला भेटलेले असतात। महिपत हा प्रियाला सांगत असतो की त्या अर्जुनच्या आणि सायलीच्या प्रत्येक बारीक मोठ्या गोष्टीवरती लक्ष ठेव, प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली पाहिजे, कोणतीही गोष्ट जर तू मला सांगायची विसरलीस ना तर तू याद राख मी तुझं काय करीन ते चुचून रे। त्याबरोबर पुढे तो असंही म्हणत असतो की आता ती दामिनीबाई माझ्या लेकीला सोडवणार, माझ्या लेकीचं आयुष्य मोकळं होणार आणि मी सुद्धा मोकळा होणार। त्या अर्जुन सुभेदारामुळं माझ्या पोरीला रात्रीची झोपसुद्धा लागत नाही, कधी कधी डसकून उठते, मला जेलमध्ये नाही जायचं ओरडत, पण आता हे सगळं संपणार, माझी पोरगी निर्दोष सुटणार आणि त्या म्हातारड्याला, त्या थेरड्याला कायमची अटक होणार। त्याबरोबर प्रिया लगेचच त्याला म्हणत असते तुम्ही जास्त खुश होऊ नका हो, तो अर्जुन सुभेदार आहे, तो कधी बाजी पलटेल ना ते सांगता नाही येणार आणि त्याने सुद्धा या 2 वर्षात काहीतरी पुरावे गोळा केलेच असतील ना की तो आता कोर्टामध्ये बोलणार आहे या 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 तुम्ही मला हरवा आणि तो काहीच करणार नाही आहे का। त्याबरोबर लगेचच आता इथे महिपत तिला म्हणायला लागतो तू नाट लावू नकोस ग, माझी पोरगी सुटणार। त्याबरोबर लगेचच आता पुढे तो म्हणत असतो की जर तसं नाही झालं ना तर मी त्या अर्जुन सुभेदारलाच उडवून टाकणार। त्याबरोबर प्रिया म्हणते हां तेवढंच करा तुम्ही, ह्याला मारा त्याला मारा, ह्याला गाडा त्याला गाडा, तेवढंच येतं तुम्हाला। त्यानंतर आता अर्जुनने कोर्टाची तारीख मागून घेतलेली असते आणि आता कोर्टाची कारवाई सुरू झालेली असते। तर दामिनी पुन्हा तोच मुद्दा ठेवते, माझ्या अशिलाला न्याय मिळायला हवा आणि आत्ता ही केस संपायला हवी। या केसच्या भरपूर इयरिंग होऊन गेलेले आहेत आणि तरीसुद्धा काहीही निष्पन्न या सगळ्यातून होत नाही आहे। तर आता दुसरीकडे प्रिया आणि साक्षी ह्या दोघीजणी थोड्याशा खुशसुद्धा असतात आणि थोड्याशा नर्वससुद्धा असतात। आता प्रियाला बरं वाटत असतं, कारण तिने साक्षीच्या बाजूने खोटी साक्षी दिलेली असते। एकदा का साक्षी निर्दोष आहे हे कोर्टात सिद्ध झालं की घरातल्यांच्या नजरेत तिला चांगला रोल मिळेल, कारण की जर कोर्टात हे सिद्ध झालं की साक्षी दोषी आहे तर मात्र प्रियाने कोर्टात खोटी साक्षी दिली आहे हे सुद्धा घरातल्यांच्या लक्षात येईल आणि
घरातले सगळे तिला घराच्या बाहेर तर काढतीलच, पण त्याबरोबर कोर्टात खोटी साक्षी दिली म्हणून तिला जेलमध्ये जावं लागेल. म्हणून मग आता तिचीसुद्धा इच्छा आहे की साक्षीने निर्दोष सुटावं. जर साक्षी निर्दोष सुटली तरच माझीसुद्धा या सगळ्यातून निर्दोष मुक्तता होईल. मी जेलमध्ये जरी नसले तरीसुद्धा कैद्यापेक्षा काही कमी भावना माझ्या नाही आहेत, असं तिचं म्हणणं असतं. तर दुसरीकडे आता साक्षी म्हणत असते की आपण आज या सगळ्यातून सुटून जाऊ एकदाच्या, फक्त ॲडव्होकेट दामिनीने व्यवस्थित केस लढली पाहिजे. तर लगेचच प्रिया म्हणते, अगं ती दामिनी तिच्या बाजूने पुरेपूर प्रयत्न करेलच गं, पण तिच्यासमोर अर्जुन आहे. अर्जुनने सुद्धा तिला बोलण्याची संधी द्यायला हवी ना. अर्जुनने स्वतःचा मुद्दा सोडला तरच दामिनी त्याच्यावरती पकडू शकेल आणि मग आपल्याला हरवणं तिला जिंकवणं तिला जमेल आणि अर्जुनला हरवणं तिला सोपं होईल. तर आता इथे मधुभाऊ हे मात्र टेन्शनमध्ये उभे असतात. अर्जुन त्यांना नजरेने खुणावत असतो की तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही, या सगळ्यातून तुमची निर्दोष सुटका मी करून राहीन. तर आता कोर्टात जज आलेले असतात. जज बसल्याच्या नंतर सगळी लोक बसून घेतात. अर्जुनला ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सांगतात, पण अर्जुन यावेळेस सांगत असतो की माझं ओपनिंग स्टेटमेंटच माझं फायनल स्टेटमेंट असणार आहे, कारण या ओपनिंग स्टेटमेंट नंतर कोर्ट डायरेक्ट निकालापर्यंत पोहोचू शकेल अशाच काही गोष्टी मी या ओपनिंग स्टेटमेंटमध्ये मागणार आहे. त्याबरोबर लगेचच आता दामिनी म्हणायला लागते, उगाचच्या उगाच डायलॉगबाजी करून कोर्टाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा जो काही मुद्दा असेल त्याला सरळ माझ्या ॲडव्होकेट मित्राने हात घातला तर बरं होईल. त्याबरोबर अर्जुन म्हणतो ग्रेट पॉईंट, आणि मग आता अर्जुन थेट मुद्द्याला हात घालतो आणि मुद्दा म्हणजे पुरावे. आता अर्जुन म्हणत असतो की गेल्या 2 वर्षात मी पुराव्यांची चेन तयार केलेली आहे आणि आज ते सगळेच पुरावे मला कोर्टामध्ये हजर करायचे आहेत. आणि मग अर्जुन एक एक करून पुरावे सादर करायला सुरुवात करतो. सगळ्यात अगोदर तो ते कागदपत्र कोर्टात सादर करतो जे मधुभाऊंच्या वात्सल्य आश्रमाचे असतात, ज्याच्यावरती स्पष्ट शब्दात लिहिलेलं असतं की या आश्रमाचे मालक म्हणजेच मधुकर पाटील हे आश्रम साक्षी शिखरे, महिपत शिखरेच्या मुलीला विकत आहेत आणि त्याच्यावरती एक अमाऊंट लिहिण्यासाठी जागा सोडलेली असते. त्याबरोबर आता हे कोर्टात दाखवल्यावर दामिनी म्हणते, मग यात काय, हे तर तुमच्याच अशिलाने बनवून घेतलेले कागदपत्र आहेत. त्यावर अर्जुन सांगत असतो, जर माझ्या अशिलाला त्याचा आश्रम विकायचंच नाही तर ते त्याचे कागदपत्र कसे बनवून घेतील. त्यांना आश्रम विकायचं नव्हतं म्हणूनच साक्षी त्या दिवशी त्यांना समजावायला गेली होती, असंच तुमच्या अशिलाचं म्हणणं आहे ना साक्षी शिखरेचं. मग माझे अशिल कशाला हे कागदपत्र बनवून घेतील. याचा अर्थ हाच होतो की हे कागदपत्र तुमच्या अशिलाने म्हणजे साक्षी शिखरेनेच बनवून घेतलेत. त्यावर आता दामिनी म्हणते, पण त्याचा इथे काय उपयोग, कागदपत्र बनवून घेतले याचा अर्थ असा होत नाही की लगेचच त्यांनी आश्रम विकत घेण्यासाठीच हे सगळं केलं असेल. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, आश्रम विकत घेण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं असं मी म्हणतच नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की हे सगळे कागदपत्र तुमच्या अशिलानेच बनवून घेतलेत. हे तर तुम्हाला मान्य आहे ना. जितका मुद्दा मी सांगतोय तितका तुम्हाला मान्य आहे की नाही तेवढं सांगा. आता दामिनीला ते मान्य करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे. त्याच्यानंतर आता अर्जुन कोर्टासमोर दुसरा पुरावा सादर करतो, ते म्हणजे साक्षीचं ती नेहमी ज्या दुकानातून कपडे घेते त्या दुकानाचं जे ब्रँड आहे, तिचं जे नेहमीच्या कपड्यांचं ब्रँड आहे त्याचं एक छोटंसं लेबल तिथे पडलेलं होतं आणि ते लेबल अर्जुनने कोर्टात सादर केलेलं असतं आणि त्याने सांगितलेलं होतं की हे लेबल साक्षीच्याच कपड्याचं आहे. साक्षी नेहमी याच ब्रँडचे कपडे वापरते. मे बी आत्ता तिने घातलेले कपडेसुद्धा याच ब्रँडचे असतील. त्याबरोबर दामिनी म्हणते, हे काहीही होतंय तुमचं, कोणीही कोणत्याही ब्रँडचे कपडे वापरू शकतं. त्यावर अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली, कोणी कोणत्याही ब्रँडचे कपडे वापरू शकतं, पण काय आहे ना, त्या आश्रमात जी लोकं राहत होती ती एवढी श्रीमंत नव्हती की ती एवढ्या हायफाय ब्रँडचे कपडे वापरतील. ती मध्यमवर्गीय आणि सामान्य लोक होती, त्यामुळे ती सामान्य ठिकाणावरून आणि सामान्यच कपडे घ्यायचे. त्याबरोबर आता लगेचच दामिनी म्हणायला लागते की उगाचच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कोर्टासमोर काही मुद्दे मांडतायत आणि कोर्टाचा वेळ फक्त वाया जातोय. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, काही मुद्दा नाही आहे, हा मुद्दा हा व्यवस्थितच विचार करून मांडलाय. जर त्या दिवशी साक्षी तिथे गेली होती तर हातापायी करताना तिचं ते लेबल फाटलं गेलं आणि तेव्हाच ते तिथं पडलं. त्याबरोबर आता जज सांगत असतात की तुम्ही दोघांनीही शांतपणे तुमचे मुद्दे मांडा, कोर्टात वाद घालू नका. वाद घालण्यापेक्षा तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित पद्धतीने सांगा, म्हणजे कोर्टाला निर्णय घेणं सोपं जाईल आणि कोर्टाचा वेळ कमी वाया जाईल. त्याबरोबर आता दामिनी म्हणत असते की उगाचच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार माझ्या अशिलाला अडकवण्यासाठी काहीही बोलतायत. कशावरून हे लेबल तिथे त्याच दिवशी पडलं असेल. त्यावर अर्जुन कोर्टात सांगतो की त्याच दिवशी ते लेबल पडलं कारण त्या घरात एकूण 9 लोक राहत होते. काका काकू, मधुभाऊ, 3 लहान मुलं म्हणजेच सोमू, मानसी, रश्मी, त्याचबरोबर माझी पत्नी सायली सुभेदार आणि कुसुम नावाची एक स्त्री.
जर त्या घरात एवढी लोक रोज राहत होती तर नक्कीच तिथे झाड झटक रोजची होत होती, लोकांची ये जा होती, कारण ते आश्रम होतं. मग एवढं सगळं असताना तिथे बरोबर तेच लेबल कसं काय सुटलं? ते लेबल तिथे राहिलं कारण ज्या दिवशी खून झाला बरोबर त्याच रात्री तिथे पोलीस गेले आणि पोलिसांनी सगळा एरिया सील केला आणि त्याच्यामुळेच तो लेबल तिथे राहिलं, बरोबर ना? त्याबरोबर मात्र आता दामिनीला काही बोलता येत नाही. त्याच्यानंतर आता अर्जुन साक्षीचं जे अर्ध तुटलेलं पेंडल असतं ते सुद्धा कोर्टात दाखवतो आणि सांगतो हे साक्षी शिखरेचं नावाचं पेंडल आहे, जे तिला तिच्या आईने कालिंदी महाडिक यांनी गिफ्ट केलं होतं तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि ते तुटलंय. त्याबरोबर आता दामिनी म्हणते वाढदिवसाच्याच दिवशी घेतलं होतं हे तुम्हाला कसं माहिती? कशावरून? कदाचित तुम्ही खोटं बोलताय, हे पेंडल माझ्या अशिलाचं नाहीच आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो हे पेंडल कुठल्या दिवशी घेतलं हे मला माहिती आहे, कारण ह्या पेंडलचा जो तुकडा तुटून पडला होता त्याच्यावरती ज्वेलरी शॉपचा कोड होता आणि त्याच्यावरून मला ज्वेलर्सपर्यंत पोहोचता आलं आणि तिथे गेल्याच्या नंतर मला सगळा डेटा मिळाला की हे पेंडल कधी खरेदी केलं होतं, कोणी खरेदी केलं होतं. आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुमच्या अशिलाच्या गळ्यात ते पेंडल तुटलेलं जरी असेल तरी घातलेलं आहे, कारण ते तुमचं जे पेंडल आहे ते तिच्या आईने तिला गिफ्ट केलं आहे आणि तिची आई सध्या हयात नाही आहे, तुम्ही बघू शकता. त्याबरोबर आता साक्षीच्या गळ्यातलं जे पेंडल असतं ते पेंडल बघितलं जातं आणि ते पेंडल त्या पेंडलच्या तुकड्याबरोबर मॅच करतं आणि मग मात्र आता साक्षी पूर्णपणे अडकली जाते. दामिनी म्हणत असते कदाचित ते पेंडल दुसरीकडेही कुठे तुटून पडू शकतं ना? त्यावर अर्जुन म्हणतो बरोबर तेच पेंडल कसं तुटून पडू शकतं? जर कदाचित तुटून पडू शकतं तर बरोबर तेच का पडू शकतं? हा सुद्धा मुद्दा आहेच. कोर्टाने हा सुद्धा मुद्दा ग्राह्य धरला पाहिजे. त्याबरोबर मात्र आता इथे साक्षीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, प्रियाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. दोघींना सुचत नसतं की आता काय होईल. कारण प्रियाला आता खात्री असतेच की अर्जुन काही आता आपल्याला सुखी सोडत नाही. ही साक्षी अडकणार आणि साक्षी अडकली की आता आपण सुद्धा अडकणार. साक्षीला वाचवायला किमान तिचा बाप तरी आहे. या दामिनीने तिला नाही सोडवलं तर तिचा बाप कोणत्या तरी दुसऱ्या चांगल्या वकिलाला हायर करेल आणि तिला सोडवेल. पण जर मी या सगळ्यामध्ये अडकले, मी कोर्टात खोटी साक्षी दिली हे सिद्ध झालं तर मात्र मला वाचवायला माझ्या पाठीपुढे कोणी नाही. तो किल्लेदार तो तर मला वाचवणार नाही. पहिला तर तो माझा खोटा बाप आहे आणि हे त्याला माहिती नसलं तरी तो काय म्हणतात ते कायद्याचा खूप मोठा रक्षक वगैरे आहे. मी खोटं बोलली हे त्याला कळलं ना तर तो पोलिसांच्या आधी स्वतःच मला जेलमध्ये घालेल. आता मी काय करू आणि काय नको असा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. तर साक्षीसुद्धा घाबरलेली असते. साक्षीलासुद्धा त्या पेंडलमुळे आता टेन्शन आलेलं असतं आणि ती विचार करत असते बरोबर कशाला घालायचं होतं मी आजच हे पेंडल, मला काय गरज होती? तर आता प्रिया तिला विचारते साक्षी कशासाठी हे सगळं केलंस, काय गरज होती तुला हे पेंडल घालायची? त्याबरोबर साक्षी सांगत असते की हे माझ्या आईने दिलेलं होतं त्यामुळे मी घातलं. त्याबरोबर ती म्हणत असते पण आता बघतेस ना किती मोठा प्रॉब्लेम येऊन बसलाय तो पुढे तुझ्या आईमुळे. त्याबरोबर आता या दोघींमध्ये आईवरूनच साक्षीच्या वाद व्हायला सुरुवात होतो. दोघीजणी हळूहळू एकमेकीबरोबर कुजबूज करत असतात, भांडत असतात. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की आता मला आणखीन एक पुरावा कोर्टासमोर सादर करायचा आहे. आता आणखी एक पुरावा म्हटल्याबरोबर मात्र इथे साक्षी आणि प्रिया दोघींनाही टेन्शन येतं आणि आता अर्जुन कोर्टामध्ये तो पुरावा सादर करतो ज्यामध्ये तिने पार्टीवरती तिच्या फ्रेंड्सना लॉन्चवरती तिच्या फ्रेंड्सना पार्टी दिली होती आणि त्याच्यामध्ये ती पूर्ण वेळ तिथे दिसत होती पण त्यावेळेत ती गायब झाली होती. आणि आता ते जे फुटेज होतं ते पुन्हा एकदा अर्जुन कोर्टात दाखवतो. त्याबरोबर आता दामिनी म्हणते यात दाखवण्यासारखं काय? यात तर माझी अशील बरोबर तिथेच दिसते. ती ज्या 2 तासात खून झाला त्या 2 तासात सुद्धा रेसॉर्टमध्येच होती. त्यावर अर्जुन म्हणतो बरोबर ती रेसॉर्टमध्ये होती कारण हे त्या दिवसाचं फुटेजच नाही आहे, हे 11 तारखेचं फुटेज आहे आणि विलासचा खून 13 तारखेला झाला. याचा अर्थ असा होतो की साक्षीने 2 दिवस तिच्या मित्रांना पार्टी दिली, पहिली 11 तारखेला आणि नंतर 13 तारखेला. तिने कोर्टात 13 तारखेचं फुटेज नाही 11 तारखेचं फुटेज सबमिट केलं आहे आणि त्यामुळे कोर्टाचा हा सगळा गोंधळ झाला आहे. त्याबरोबर ती म्हणत असते ती खोटं बोलेल पण ज्याने फुटेज दिलं आहे तो रेस्टॉरंटचा मालक का खोटं बोलेल? त्याबरोबर अर्जुन सांगतो पैशासाठी माणूस काहीही करू शकतो आणि रिसॉर्टच्या मॅनेजरने सुद्धा हे सगळं पैशासाठीच केलेलं असू शकतं. तुम्ही सुद्धा ही केस लढताय ती पैशासाठीच ना? त्याबरोबर मात्र आता दामिनी चिडते. ती म्हणत असते तुम्ही पर्सनली बोलू शकत नाही मला. त्यावर अर्जुन म्हणत असतो मग तुम्ही सुद्धा जे मुद्दे खरे आहेत किंवा त्यांना तरी खरं बोला आणि पुढे चाला. त्याबरोबर इकडे मधुभाऊंना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. मी निर्दोष सुटणार की नाही, मी निर्दोष सुटणार की नाही हाच विचार मधुभाऊ करत असतं. तर आता इथे दामिनीला मुद्दे सिद्ध करण्याचे प्रयत्न ती करत असते पण तिला काहीही सिद्ध करणं शक्य होत नसतं कारण अर्जुन हा मधुभाऊंना सगळ्यातून निर्दोष सोडवण्याच्या पूर्ण तयारीत आलेला असतो आणि त्याने कोर्टात सगळे पुरावे अगदी व्यवस्थित पद्धतीने सादर केलेले असतात. त्यामुळे आता मधुभाऊ निर्दोष आहेत हे सिद्ध होत चाललेलं असतं. त्याचबरोबर अर्जुन सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा कोर्टात हा मांडतो की ज्यावेळेस
आश्रमात खून झाला त्यावेळेस आश्रमात कोणीच नव्हतं. सगळी लहान मुलं, मोठी माणसं, त्याचबरोबर मधुकर पाटील हे सगळेच तिथून बाहेर पडले होते. बाकीची सगळी लोक हे चित्रपट पाहण्यासाठी गेले होते, तर माझे अशील मधुकर पाटील हे भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. ज्यावेळेस ते भाजीपाला घेऊन आले त्यावेळेस त्यांना दिसलं की साक्षी आणि विलास हे दोघं जण तिथे आश्रमाचे पेपर शोधत आहेत. माझ्या अशीलाला राग आला आणि ते त्यांच्या जवळ गेले. मी पोलिसांना बोलवतो असं त्यांना सांगितलं, पण पोलिसांना फोन करण्याच्या अगोदरच साक्षीने पिस्तूल काढलं. मधुकर पाटलांना त्यांनी गोळे झाडण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये त्यांच्यात हातापायी झाली आणि ती गोळी लागली विलासला. तिला विलासचा इंटेन्शनली खून करायचा नव्हता, तिला मधुकर पाटलांचा खून करायचा होता, पण त्यांचा खून न करण्याऐवजी तिच्या हातून चुकून विलासचा खून झाला. आणि तिथे खून झाल्याच्या नंतर लगेचच पोलिसांना विलासच्या फोनवरून मेसेज गेला की मला धोका आहे मधुकर पाटलांपासून, मला वाचवा, माझ्याजवळ लवकर पोहोचा. वात्सल्य आश्रमापासून जे पोलीस स्टेशन आहे ते 15 मिनिटांच्या अंतरावरती आहे. तरीसुद्धा 2 तास तिथे पोलीस पोहोचले नाही. 2 तासाच्या नंतर तिथे पोलीस पोहोचले आणि त्यानंतर पोलिसांनी सगळी इन्व्हेस्टिगेशन केलं, तो एरिया सील केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विलासचा खून झाला 8:30 ते 8:45च्या दरम्यानी आणि मेसेज गेला आहे जवळपास 9 वाजता. मेलेली व्यक्ती मेसेज करू शकते, अजून असं कोणतंही सिस्टम आलेलं नाही आहे. त्यामुळे मला वाटत नाही की हा मेसेज विलासने केला आहे आणि कोर्टाने सुद्धा हा मुद्दा मांडायला हवा आणि मान्यही करायला हवा. त्यामुळे हा मेसेज मधुकर पाटीलसुद्धा करू शकत नाही, कारण जर खुनी आपणच आहोत तर आपण स्वतःच मेसेज करून पोलिसांना बोलवून घ्यावं. एवढा मूर्खपणा तर कोणतीच व्यक्ती करणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे आता कोर्टासमोर सगळे मुद्दे व्यवस्थित पद्धतीने मी मांडलेले आहेत, तर आता कोर्टाने योग्य तो निर्णय घ्यावा आणि माझ्या अशिलाला न्याय द्यावा असं अर्जुनने त्याचं फायनल क्लोजिंग स्टेटमेंटसुद्धा दिलेलं असतं. ओपनिंग स्टेटमेंट आणि क्लोजिंग स्टेटमेंट एकच दिलेलं असतं आणि दामिनीने मात्र ह्या सगळ्या वेळेत काहीच बोललेली नसते, कारण तिच्याकडे बोलण्यासारखं काही नसतंच. अर्जुनने सगळे मुद्दे एकदम मांडलेले असतात आणि त्यामुळे त्याची केस ही स्ट्रॉंग झालेली असते आणि मधुकर पाटील म्हणजेच मधुभाऊ हे निर्दोष आहेत हे कोर्टात सिद्ध झालेलं असतं. आता जज मधुकर पाटलांना निर्दोष मुक्त करतातच, त्याचबरोबर साक्षी शिखरेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. तर आता प्रियाला सुद्धा कोर्ट शिक्षा सुनावतं, कारण प्रियाने सुद्धा कोर्टात खोटी साक्ष दिली होती. आता प्रियाने खोटी साक्ष कोर्टात दिली होती हे ऐकल्याच्या नंतर घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. सगळ्यांनाच कळत नसतं की हे सगळं नेमकं काय होऊन बसलं. प्रियाने कोर्टात खोटी साक्ष का दिली, तिला हे सगळं करण्याची काय गरज होती, असे सगळे विविध प्रश्न घरातल्या सगळ्यांनाच पडलेले असतात. तर दुसरीकडे महिपत हा वेढा झालेला असतो जवळपास, कारण त्याची एकुलती एक लाडाची लेक साक्षी शिखरे हिला एवढा खुऱ्याने पैसा ओतून सुद्धा त्याने सोडवताना त्याला यश आलेलं नसतं. मित्रांनो, शेवटी म्हणतात जे आपण करतो ते आपल्याला भोगावंच लागतं आणि साक्षीच्या बाबतीत सुद्धा तेच घडतंय. तिच्या वडिलांनी सुद्धा खूप गुन्हे केलेत आणि तिने सुद्धा खूप गुन्हे केलेत, त्यामुळेच आता तिला ही शिक्षा भोगावी लागते. जवळपास साक्षीने गुन्हा स्वतःहून जरी केलेला नसला तरी आपल्या वडिलांनी जे गुन्हे केलेत, आपल्या समोर जे गुन्हे घडलेत, तिने त्यासाठी सुद्धा कधी आपल्या वडिलांना अडवलं नाही किंवा नका करू असं समजावून सांगितलं नाही. आणि गुन्हेगाराला साथ देणं हा सुद्धा गुन्हाच आहे आणि त्या सगळ्याच्या पापांची जी शिक्षा आहे ती आता साक्षीला मिळत आहे, हे आपल्याला आता बघायला मिळतंय. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.